हां. शिवसेना, उबाठा आणि मनसेचा वचननामा काल प्रसिद्ध झालाय. त्यामध्ये आश्वासनांची लयलूट दिसते. मात्र प्रत्यक्ष वचननामा जाहीर करताना दोन्ही ठाकरे बंधूंनी वचननाम्याविषयी बोलण्यापेक्षा भाजपा आणि शिवसेनेवरती टीका करण्यावरती भर दिलाय. मुंबईवर बहुतांश काळ त्यांनी राज्य केलंय आणि या शहरासाठी आपलं विजन काय असू शकतं किंवा ब्ल्यूप्रिंट काय असू शकते, हे दाखवण्यावरती भर दिला गेला असं तुम्हाला वाटतं यामध्ये? थोडंसं एक असं वाटतंय ते बघून, की ठाकरे बंधू हे कुठेतरी बचावाच्या पातळीवर गेलेले आहेत का स्वतःचाच. फक्त अशी कोणती तरी कमेंट करायच्या आधी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की आदित्य ठाकरे जे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, मंत्री होते सरकारमध्ये, आमदार आहेत वरळीचे आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे जे अपयशी ठरले एका विधानसभा निवडणुकीत. या दोघांनी एकत्र येऊन आदल्या दिवशी अत्यंत उत्तम संवाद साधत एकमेकांशी या सगळ्या गोष्टींचं प्रेझेंटेशन केलं होतं. त्यामुळे ठाकरे ब्रँडला काय म्हणायचं आहे आता, असं म्हणजे नेतृत्व घरच्या घरी जावं का वगैरे वेगळे मुद्दे आहेत. पण ठाकरे ब्रँडला मुंबईबद्दल काय म्हणायचं होतं हे दोघांच्या ज्युनियर पिढीनं सांगून झालं होतं. त्यामुळे काल त्या विषयात फार वेळ न घालवता दोघे जे ज्येष्ठ नेते आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, त्यांनी आरोपांवर भर दिला असावा. आरोपांवर त्यांनी भर देणं एवढ्यासाठी पण भाग आहे की त्यांच्या राजवटीवर आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्यावर पण मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल मुंबईत प्रचार करताना म्हणाले की एक बंधू करप्ट आहे आणि एक बंधू कन्फ्युज्ड आहे. अशा पद्धतीचा जेव्हा प्रचार होतोय तेव्हा त्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी आरोप केले जातील हे गृहीत धरलं पाहिजे. फक्त जेव्हा ठाकरे बंधू आरोप करतायत तेव्हा ते आरोप जनतेला पटतायत का, जनता त्याबद्दल काय विचार करते. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईचा जो कायापालट झाला त्याचं श्रेय सर्वस्वी भारतीय जनता पक्षाचं आहे की तेव्हा शिंदे असलेल्या एकत्रित शिवसेनेचं आहे, याचा निकाल आणि याचा निर्णय लोक मनातल्या मनात घेणार आहेत. तो त्यांनी घ्यावा याच्यासाठी हे जे आरोप आहेत किंवा कॅम्पेन आहे ते हळूहळू वरच्या पातळीवर जाईल आणि मुंबईला हे आरोप प्रत्यारोप बघावे लागतील. आता राज्यातल्या ज्या 29 महानगरपालिका आहेत त्यातल्या विदर्भातल्या 4 महापालिकांमध्ये